नमस्कार भावांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या या एका व्हिडिओमध्ये तुमचं फॉरेक्स मार्केट कसं सुरू करायचं, कुठून सुरू करायचं, फॉरेक्स मार्केट काय असतं ह्याची इन्फॉर्मेशन झिरो पासून सगळी एका पुच्छामध्ये सांगून टाकतो। व्हिडिओ अर्धा तास होऊ द्या, पाऊण तास होऊ द्या, कधी टाइम भेटेल तेव्हा बघा। म्हणजे काय होईल, नाही तर तुम्ही मला तर एकच प्रश्न विचारते, कोणी विचारतं कॅपिटल किती, कोणतरी विचारतं डिपॉझिट कसं करू, विड्रॉल कसं करू, आणि बऱ्याच गोष्टी क्लिअर करून टाकतो। वाटलं तर या व्हिडिओ जेवढं मला सांगतील तेवढं सांगतो। ह्याच्यासोबत एक 2-4 व्हिडिओ मागणं अटॅच करून टाकतो अजून, ते पण बघून टाका। अर्धा तास होऊ द्या, किती पण होऊ द्या, पण बघून घ्या। ओके हो का, पहिला विषय काय माहितीये का, स्टार्टिंग कशी करायची फॉरेक्स मार्केटसाठी। बघा, जर तुम्ही इंडियन मार्केटला ट्रेडिंग केली असेल तर काही टेन्शनच नाही, पण आपल्या ऑडियन्स असे की इंडियन मार्केट पण त्याला माहित नाही, फॉरेक्स पण माहित नाही। तर बाबा मग दोन्हीतलं चांगलं कुठलं आहे ते सगळ्या गोष्टी सांगतो। पण आता फॉरेक्सची स्टार्टिंग कशी करायची, मग त्याच्या आधी एक गोष्ट लक्षात घ्या, कॅपिटल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कॅपिटल। कारण ट्रेडिंग पैशाचा खेळ आहे, तुम्हाला माहित असेल। पैशाशिवाय कोणतीही गोष्ट आजकाल दुनियेत होत नाही भावांनो। कॅपिटल किती लागते महत्त्वाची गोष्ट सांगा मला। तर बिगिनर आहे तुम्ही, सगळ्यात आधी लर्निंग मग कॅपिटल। अजून सांगतो, लर्निंग मग कॅपिटल। लर्निंग नंतर $100 तुमच्याकडे जर असले तर तुम्ही $4ची $5ची रिस्क किती ट्रेडसाठी घेऊ शकता, 20 ट्रेडसाठी घेऊ शकता, बरोबर का। 100 भागिले 5 = 20 ट्रेडसाठी बघा। आणि दुसरा जर ब्रोकर बघितला XM मध्ये तुम्हाला 50% बोनस भेटतो। म्हणजे $100 डिपॉझिट केले की टोटल तुमचे $150 तुमच्या अकाउंटला क्रेडिट केले जातात। पुढच्या महिन्यात अजून थोडा जास्त भेटेल बोनस। त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिले, कोण अकाउंट ओपन करायचं XMचं करून घ्या, किरकोळ प्रोसेस आहे। आणि मला वाटलं सर आयडी पाठवून ठेवा व्हॉट्सअपला, मी व्हेरिफिकेशन करून घेतो तुमचं। मग कॅपिटल किती लागते, तर $100 मध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता सफिशियंटली। हे असं नाही की बाबा ₹1000 घेऊन आलाय मार्केटला, 1500 घेऊन आला, नाही भावानो। शिकून आल्यानंतर $100 कॅपिटल पाहिजे, जेणेकरून तुम्हाला चांगले ट्रेड करता येतील। नाहीतर डिपॉझिट मिनिमम 1500 आहे, 1500 टाकलं की उडून जाते। तर सोप्या भाषेत सांगतो, रिअलिटी सांगतोय तुम्हाला। त्याच्यामुळे थोडी कॅपिटल चांगली असेल भावानो तर आपल्याला ट्रेड करता येते, कळलं का। आता ही कळलं स्टार्टिंग, कॅपिटल कळले का सगळ्यांना। ओके, मग कॅपिटल करण्या अगोदर भावांनो लर्निंग सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। आता लर्निंग कुठनं करायची, युट्यूबला कोटी हजार किती काय बोलू नका, एवढं व्हिडिओ युट्यूबला पडलेला आहे, पण प्रॉपर वे मध्ये तिथं तुम्हाला शिकायला भेटणार नाही भावांनो। तुम्ही हातपाय मारत बसणार प्रायजेक्शनसाठी, टेक्निकल अनालिसिससाठी, कुठे इंडिकेटरसाठी फिरतात लोक। इंडिकेटर एसएमए क्रॉस विवॅप बॉलिंगर बँड ह्याव त्याव काय सुद्धा नाही। तुम्हाला रिअलिटी सांगतो, लर्निंग कशी करायची। एका कोणाला तर फॉलो करा, खरं तुम्ही बिगिनर आहे ना, एका कोणाला फॉलो करा, तुमचा लय टाइम वाचवतो मी। एका व्हिडिओमध्ये भावानो आम्ही वर्ष इंडिकेटरवरती हे केलेलं आहे, चेक केलेलं आहे। इंडिकेटर वापर, ती सांगते स्ट्रॅटेजी, ह्याची स्ट्रॅटेजी, त्याची स्ट्रॅटेजी, इंडिकेटरची स्ट्रॅटेजी बघा, आणि 1:10 चा ट्रेड। काय सुद्धा रिअलिटी नाही भावानो त्या गोष्टीमध्ये। तुम्ही जर युट्यूबला इंडिकेटर हुडकत असाल, आत्ता बंद करा, आत्ता इतक्यात बंद करा, सापडणार नाही। आणि सापडली तर तुमची चांगली गोष्ट आहे भावानो, काय वाईट नाही भाव। पण माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, आम्ही वर्ष मार्केटमध्ये बघितलं, युट्यूबला ह्याची स्ट्रॅटेजी लाव, त्याची स्ट्रॅटेजी लाव, ह्या कर त्या कर, काय कोणाचं काय वर्क झालं नाही। मग लर्निंग करायची कशी, मी काय म्हणतो, कुणाकडून तुम्ही कॉपी करू शकत नाही। माझ्या तोंडातून शब्द ऐकून बोर झाला असाल तुम्ही सुद्धा। तुम्ही कुणाच्या तरी नॉलेजला बेस बनवा आणि त्याच्यातून तुमची एक स्ट्रॅटेजी डेव्हलप करा। आपली एक लाईव्ह बॅच चालू आहे आता, त्याची सगळी फी डोनेट करणार आहे, हे आधी सांगतो। त्याची फी सगळी डोनेट करणार, पण त्या लाईव्ह बॅच मध्ये काय सांगणार तुम्हाला, बेसिक कॅन्डल कशी फॉर्मेशन होते, कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न, कॅन्डलस्टिकची सायकोलॉजी, कॅन्डलस्टिक पॅटर्न, नंतर ऑपरेटर सायकोलॉजी, रिटेलर सायकोलॉजी, ह्या सगळ्या गोष्टी त्या लाईव्ह बॅच मध्ये कव्हर केल्या जाणार। फक्त 999 आपण डोनेट करणार आहे, प्रत्येक पर्सनचं ₹999 फी आहे, ती सगळे आपण डोनेट करणार आहे। तुम्ही तिथे जॉईन करू शकता, एनरोल करू शकता, बॅच स्टार्ट होणार आहे। आणि बघा, रजिस्ट्रेशन ऑलरेडी संपत आलेले आहे। तुम्ही आज रविवार आहे, रविवार सोमवार अजून 2 दिवस तुम्हाला वाढवून दिलेले आहेत मी बाबांना, ज्यांना रजिस्टर करायचं करा, कारण लोक म्हणतात की बाबा ऍडजस्टमेंट होत नाहीये, तर तुम्ही जॉईन करून घ्या। आणि बघा, अशी संधी पुन्हा येणार नाही। तुम्ही जर मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये गेला ना कुठं, कोर्सची फी तुम्हाला, मला वाटत नाही कोण 10 आणि 20,000 शिवाय कुठं फी घेत असतील। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय शिकवते ती, सपोर्ट, रेजिस्टन्स, इंडिकेटर, बॉलिंगर बँड लावा, EMA ला क्रॉस केला की बाय करा, EMA SMA ला क्रॉस झाला की बाय करा, सेल करा, असल्या गोष्टी शिकवते ती 10,000 20,000 घेऊन भावांनो। म्हणून तुम्हाला बिगिनर लोकांसाठी फक्त 999 फी ठेवले का, तर बाबा तुम्ही आलाय मार्केटमध्ये, या फालतू गोष्टींसाठी तुम्ही 10 आणि 20,000 रुपये खर्च करू नये, म्हणून 999 फी ठेवले। मग फीज का ठेवली, डोनेशन करायचं तर फीज का ठेवली, बरोबर आहे का नाही। तर फी ठेवले, एक सिरियस लोक आपल्याला जॉईन व्हावी, सिरियस लोकांनी। आणि तुम्हाला पण वाटतं बाबा मी ह्याला, तुम्ही तर 1000 देणार आहे ना, तुमच्या केशात जाणार, तुम्ही म्हणावं बाबा आयला मी ह्याला पैसे दिले आणि मी ट्रेडिंग शिकलीच पाहिजे, ह्यासाठी फी ठेवले। त्यांना जॉईन करायचं त्यांनी आज आणि उद्या, रविवार सोमवार 2 दिवस टाइम देतोय, जॉईन करून घ्या। सोमवार मी बिझी राहील, रविवार आजचा दिवस आहे, जॉईन करायचं तर करून घ्या। सांगितलं लर्निंग कुठं करायचं, संपला विषय।
कॅपिटल सांगितली $100, लर्निंग सांगितली मी ते लिहून घेतलेलं काय काय सांगायचं. आता स्टार्टिंग कशी करायची बाबांनो, पण त्याच्या आधी डिफरन्स बिटवीन फॉरेक्स अँड इंडियन मार्केट बघूया काय. त्याच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, आता लर्निंग तर झाली. सिग्नल बघा, हे टेलिग्रामला अशी भंगार छाप लोक आहेत तुम्हाला सांगतो. सिग्नल देणारी, कुठं अकाउंट हँडलिंग करणारी, काय कुणाकडे जाऊ नका. खरं सांगतो मी, लय बेकार लोक आहेत मार्केटमध्ये. सिग्नल फिग्नलला जर पैसे दिले अजिबात बुडचाल बरं का तुम्ही. 10-20 हो का, सिग्नलची फी तर 10,000 राहीलच, वरनं लॉस बोकांडी येईल तुमच्या. त्याच्यामुळं ह्या सिग्नलच्या फिग्नलच्या कोणाला लावू ना भावना. तुम्ही जर नवीन आलाय ना, आयुष्यभर मी तुमचे 6 महिने ते 8 महिने वाचवतोय. जर कोणाला असतील ना समजा ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत जी लोक, तर त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा बरं का की बाबा ही रियालिटी आहे की नाही सिग्नलची, की सिग्नलवरून प्रॉफिट होत नाही. आणि जर एखादी होत असेल ना, चांगली गोष्ट भावांनो करा. सिग्नलवरून प्रॉफिट होत नाही, कुठं स्कॅम, कोणाला पैसे 10,000 20,000 कुठं काय पे करू नका. सांगतोय सिग्नल बिग्नल मिटलं मॅटर वगैरे शिवाय लागले मला तोंडात. का माहिती का, फ्रस्ट्रेटेड झालो आम्ही पण त्या गोष्टीतून. म्हणून सांगतो तुम्हाला, मला माहिती आपल्या ऑडियन्स लय नवीन आहे भावानो, मग त्याच्यामुळे सिग्नल बिग्नलच्या कुठं सुद्धा लागायचं नाही कोणी. अजून एकदा सांगतो मी तुम्हाला. आता हे झालं. आता अजून काय डिफरन्स बिटवीन फॉरेक्स अँड इंडियन मार्केट. आता डिफरन्स काय बघा, फॉरेक्स मार्केटमध्ये ना टाइम डिके होत नाही, इंडियन मार्केटला टाइम डिके होतो. आता टाइम डिके काय, बिगिनर आहे तुम्ही, तुम्हाला टाइम डिके माहित नाही, तर टाइम डिके काय असतो माहिती का. आपल्या इंडियन मार्केटला काय होतं, आता एखादा प्रीमियम आपण बाय करतो ₹100, आणि ₹100 प्रीमियम जर वाढाना जायला आणि टाइम गेला बाबा 1 तास 2 तास, तर त्या 100ची प्राइस ऑटोमॅटिकली कमी होऊन जाते. म्हणजे मार्केट त्या जागेला असतं पण प्राइस त्याची कमी होऊन जाते. त्याला म्हणायचं टाइम डिके. आपल्या फॉरेक्स मार्केटला तसं नसतं, ते मार्केट कधी पण जाऊ तुमच्या डायरेक्शनमध्ये, तुमचा प्रॉफिट तिथं होणारच. ओके, ही मेन फरक आहे थिटा डिकेला. बाकी डिपॉझिट विड्रॉला पण फॉरेक्सला पण काय प्रॉब्लेम नाही, इंडियन मार्केटला काय प्रॉब्लेम नाही. कॅन्डलस्टिक सायकोलॉजी सेम आहे, रिटेलर सायकोलॉजी सेम आहे, ऑपरेटर सायकोलॉजी सेम आहे, चार्ट पॅटर्न सेम आहेत, कॅन्डलस्टिक पॅटर्न सेम आहेत, प्राइस ऍक्शन सेम आहे, टेक्निकल अनालिसिस सेम आहे, गंडवागंडूचा दादा सगळीकडे सेम आहे. ठीक आहे, तर डिफरन्स एवढाच आहे फक्त. बाकी तुम्ही तुमच्यावर डिपेंड आहे भावनो, की तुम्हाला इंडियन मार्केटमध्ये तुम्ही चांगली प्रॅक्टिस करताय की फॉरेक्स मार्केटला चांगली प्रॅक्टिस करताय, तुमच्यावर डिपेंड आहे. मार्केट दोन्ही चांगले येते. तुम्ही म्हणता कुठलं चांगलं, फॉरेक्स चांगलं, इंडियन चांगलं, लय लोक याच्यामध्ये. चांगला विषय नसतो, तुम्हाला काय येतं ते बघा तुम्ही. एखाद्याला फॉरेक्स येतं, एखाद्याला इंडियन येतं. म्हणजे आपली तुम्ही शक्तीस्थान तुमची ओळखा ना, की बाबा माझा स्ट्रॉंग पॉईंट काय आहे, या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजे त्या. आता डिफरन्स बिटवीन फॉरेक्स मार्केट मिटला. आता येऊया आपण, आलो बाबा ठीक आहे बाबा फॉरेक्सला आलो, पण मी बघू काय, चार्ट कुठला बघू, बरोबर आहे ना, ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर मी आता सांगतो तुम्हाला काय काय बघायचं आहे, कुठल्या करन्सी, कुठलं इंडेक्स, कसं काय, सगळ्या गोष्टी सांगतो. तर पहिली गोष्ट चार्ट कुठं बघायला. तर चार्ट बघण्यासाठी तुम्हाला येत असते ट्रेडिंग व्ह्यू नावाची वेबसाईट असते. ट्रेडिंग व्ह्यू मोबाईल ऍप पण आहे. आता हा चला ते पण एक लक्षात लिहून घेतो, मोबाईल की लॅपटॉप. ओके बघा, चार्ट कुठं बघायचा, ट्रेडिंग व्ह्यूला चार्ट बघायचा असतो. आता इथं कुठला चार्ट बघायचा, आता इथं लय लागलं पडे तुम्हाला सांगतो. इथं करन्सी पेअर आहेत, युरो USD, GBP USD, दाखवतो तुम्हाला. युरो GBP, JPY, USD JPY, अशी लाख लपडी खूप सगळ्या पेअर आहेत. त्यानंतर कमोडिटीमध्ये गोल्ड आहे, सिल्वर आहे, याच्यामध्ये ट्रेड करू शकता तुम्ही. किंवा इंडेक्स आहेत. मी पर्सनल कुठं करतो, इंडेक्सला करतो. म्हणजे जसं आपलं निफ्टी बँक निफ्टी इंडेक्स आहेत बाबा, तसं इकडे यांच्याकडे US30, US 100, SPX, हे असं 2-4 इंडेक्स आहेत US मार्केटचं. मी त्याच्यामध्ये ट्रेड करतो. आता तुम्ही ठरवायचं की तुम्हाला युरो USD येतंय, JPY USD येतंय, गोल्डमध्ये येतंय का इंडेक्समध्ये येतंय, तुम्ही ठरवायचं. सगळ्यात सोपं काय जर विचारलं मला, तर इंडेक्स सगळ्यात सोपं आहे पर्सनली. अजून आता सांगतो. मग बाबा आता करन्सी पेअर मध्ये प्रॉफिट सगळीकडे आहे. हो का, मला तर काय लोकांना पडत नाही की काय म्हणते की गोल्ड मधले प्रॉफिट आहे. अरे घंटा गोल्ड मध्ये प्रॉफिट आहे. प्रेडिक्शन बरोबर असेल तर प्रॉफिट होईल ना. मला सांगा, गोल्डचं प्रेडिक्शन चुकलं काय प्रॉफिट करणार आहे तुम्ही. अरे भैया, पहिल्यांदा प्रेडिक्शन बरोबर यावं लागतं गोल्डमध्ये, मग प्रॉफिट का. प्रेडिक्शन चुकीचं प्रॉफिट कुठं होणार आहे, मग लॉस पण तसाच हवडा बसणार तुम्हाला गोल्डमध्ये. मला बघा, वाईट म्हणत नाही मी कोणाला, गोल्डमध्ये जमतंय ना, करा बिंदास करा, काय टेन्शन नाही. पण सांगतो इथं की म्हणजे तुम्ही बघा, मला माहितीये तुम्हाला सगळ्यांना मला खरं सांगायचं की इंस्टाग्रामवर रील येते का नाही गोल्डवाल्या, त्या रीलवर तुम्ही बघताय $1,000 प्रॉफिट, $2,000 प्रॉफिट. भावांनो, ती लोक रिप्लाय शोध देत नसते तुम्हाला, लक्षात ठेवा. 2-2, $4-4 हजार कमवते का ना दिवसाला, कोण तुम्हाला रिप्लाय देत नसते ती, हे लक्षात ठेवून चला. मग तुम्ही अशा लोकांकडे शिकायला जाता की बाबा ज्यांचं प्रॉफिट आहे, प्रॉफिट जास्त आहे, लय मोठं प्रॉफिट आहे, लोक काय रिप्लाय देतील. तुम्हीच विचार करा, ज्याचा दिवसाला $1,00,000-2 लाखाचा प्रॉफिट आहे, ती तुम्हाला हुंगल का. तर ही गोष्ट तुम्ही कुठं बघितली पाहिजे. मग हिता आला आता, मग ही युरो GBP. आता बघा, मी तुम्हाला गोष्ट दाखवतो बघायचं. आता बघा, इथं सर्च करतो युरो USD. बघा, युरो USD सर्च केले तर बघा, ओंडाचा चार्ट आहे, forex.com आहे, ICE आहे, बिटस्टॅम्प आहे. मग ह्याच्यातलं काय निवडायचं, ह्याच्यातलं ओंडावाला चार्ट आहे ना, ते चांगला आहे. ब्रोकरचे चार्ट आणि ह्याच्या चार्टमध्ये थोडा फरक राहतो मायनरचा, तेवढा समजून घ्यायचा, काय होत नाही. आपण बघायचं थोडं मार्केटमध्ये, दोन्ही वॉच करायचं सोबत.
ठीक आहे. मग ही कळलं तुम्हाला करन्सी पेअर व्हायचं नाही ऍड करायची युरोची सर्च केलं हे प्लस आयकॉनवर दाबलं की ऍड होती. आणि तसं मी कुठला यूज करतो, मी यूज करतो US 100 ला यूज करतो मी. ठीक आहे, US 100चा चार्ट असतो, मी त्याला यूज करतो. इथलं हे बघायचं TVC वाला चार्ट आहे, हा TVC वाला चार्ट ह्याला मी बघतो US 100चा TVC वाला चार्ट. लक्षात ठेवा हे चार्ट काय असतो, ह्याच्यात गॅप अप गॅप डाऊन होतं. हे बघा गॅप अप गॅप डाऊन होतं, म्हणजे दररोज मार्केट क्लोजिंग आणि ओपनिंग होते. 8 वाजता ओपन होतं, संध्याकाळी 2:30 ला क्लोज होते मार्केट. ह्या मार्केटमध्ये मी ट्रेड करतो. तर ही समजा तुम्हाला अजून कुठला आहे चार्ट तसा US 30 आहे. US 30 ला काय म्हणजे बघायचं डाऊ जोन्स दिसलं का तुम्हाला, डाऊ जोन्स 30 ब्लॅक बुलचा चार्ट आहे. तर अशा प्रकारे त्याला पण TVCचा ऍड करायचा बरं का, ब्लॅक बुलचा ऍड करता तुम्हाला दाखवतो वाटलंच तर. व्हिडिओ हो द्या मोठा 2x न बघा. US 30 कुठे गेला बघा, ही वाला चार्ट ऍड करा. बघा TVC म्हणते, डाऊ जोन्स नाव आहे बघा, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ऍव्हरेज नाव आहे, डाऊ जोन्स. हा बघा आलं, डाऊ जोन्स टाकायचं, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ऍव्हरेज TVC वाला चार्ट आहे, याला ऍड करून तुम्ही घ्या. मिटला चार्टचा विषय मिटला. चार्ट कुठलं बघायचं, करन्सीला अनालिसिस करायचं असेल तर करन्सी बघा, करन्सी 24 तास चालू असते त्या. मग चार्ट कुठं बघायचं कळलं तुम्हाला, ट्रेडिंग व्ह्यूला बघायचं. कुठलं बघायचं तुमच्यावर डिपेंड आहे. अनालिसिस आपली जी लाईव्ह बॅच आहे ना त्याच्यामध्ये US चे जे इंडेक्स आहेत ना आणि आपले बँक निफ्टी इंडेक्स त्याच्याबद्दलची जवळजवळ इन्फॉर्मेशन सगळी क्लिअर होऊन जाईल तुमची. ठीक आहे, आता पुढचा मुद्दा काय आहे, मोबाईल की लॅपटॉप. बाबा हे कसं आहे माहिती आहे का, काही लोक मोबाईलवरनं पण ट्रेडिंग करते ते. मग मोबाईलवरनं तुम्हाला जर कम्फर्टेबल फील होत असेल चार्ट बघायला मोबाईलवरती तर मोबाईल यूज करा, काय प्रॉब्लेम आहे. लॅपटॉप नसेल तर चालेल, तुमची परिस्थिती खराब आहे चालेल ना. मोबाईल पण जमलं पाहिजे, वाटलं पाहिजे बाबा लाईन ड्रॉ करता आली पाहिजे, सपोर्ट रेट ड्रॉ करता आला पाहिजे. इम्पॉर्टंट गोष्ट आहे भावानं, ही नाही की मोबाईलवरनं बिल्डला ट्रेडिंग करायला. आपल्याला फील चांगला आला पाहिजे मोबाईलमध्ये की समजलं पाहिजे, बस एवढीच गोष्ट आहे. लॅपटॉप मिळतो की सेकंड आहे 12-13 हजार रुपये लॅपटॉप मिळतं. तर 12-13 हजार काय बारकी गोष्ट नाही भावानं बिगिनरसाठी. आपण मला माहिती आहे स्टुडंट लोक असते ती, ही पैसे नसतील लोकांकडे. आता काय आम्ही तर काय लय मोठा आहे काय. मग तसं स्टुडंट लोक असाल तुम्ही तर बाबानो मोबाईलवरती बघा जमतंय का, नसेल तर थोडं थांबून करा, गडबड करू नका रे. पैसाच मॅटर करतो, काय दुसरं काय मॅटर करत नाही, ओनली पैसा मॅटर्स. मोबाईल लॅपटॉप विषयी मिटला तुम्ही ठरवायचं, मोबाईलमध्ये फील चांगलं म्हणजे जमलं पाहिजे तुम्हाला. आता अजून पुढं काय आहे, पेपर ट्रेडिंग. हा पेपर ट्रेडिंग करता येते, कोणताही ब्रोकर यूज करा, पेपर ट्रेडिंग करता येते. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, अकाउंट ओपन करा, मला ID पाठवा, मी तुम्हाला व्हेरीफाय करून देतो. ओके, म्हणजे डिपॉझिट विड्रॉला तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट कधीही करू शकता. पेपर ट्रेडिंगसाठी प्रत्येक ब्रोकरमध्ये डेमो अकाउंट भेटतं फॉरेक्सला, नो टेन्शन. पेपर ट्रेडिंग म्हटलं आता बरं, करन्सी आणि इंडेक्स बेस्ट कोण आहे, सुरुवात इंडेक्स पासून करा. जर माझ्याकडून तुम्हाला गायडन्स हवं असेल तर सुरुवात इंडेक्स पासून करा, नंतर कुठं पण द्या, मग काय नाही, काय हरकत नाही. मार्केटमध्ये न्यूज कुठं बघायच्या, फॉरेक्स फॅक्टरी नावाची वेबसाईट आहे, ऑलरेडी रील टाकलेली आहे मी. फॉरेक्स फॅक्टरी मिटलं का न्यूजचं. आता येऊया ब्रोकरवरती. हे ब्रोकरच तुम्ही येडं झालाय माहितीये का, ब्रोकर काय आहे आणि MT5 काय आहे, तुमच्या डोसक्यामध्ये काय शिरत नाही. MT5 काय आणि ब्रोकर काय, चला सांगतो. हे बघा इथं ब्रोकर आहे, कुठला ब्रोकर आहे आपला, XM. याला मी यूज करतो XM ला. बाकी माहिती ब्रोकर आहे, XNS आहे. ऑक्टाला जाऊ नका बरं का, बरेच लोक म्हणतात ऑक्टाला प्रॉब्लेम आहे काय, तर मला पण माहित नाही, चांगलं चालू असेल चालू द्या, पण काय तर आहे बाबा प्रॉब्लेम. मग XM किंवा XNS 2 ब्रोकर आहेत, तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिले, जे ओपन करायचा करा. XM का मी प्रेफर करतो बिगिनरसाठी हे पण सांगतो आताच, पण समजून घ्या आधी की ब्रोकर काय आहे, XM म्हणजे ब्रोकर काय आहे आणि MT5 काय आहे. हो का, ऐका एका मिनिटात क्लिअर करतो. XM वरती डिपॉझिट विड्रॉल करू शकता तुम्ही, म्हणजे हा ब्रोकर आहे. ही MT5 आहे ना, MT5 ह्यात फक्त ट्रेड प्लेस करायसाठी असतं. ट्रेड प्लेस करण्यासाठी कोण आहे, MT5. इथं MT5 वर असं नाही की तुम्ही जाऊन डिपॉझिट MT5 ला डिपॉझिट नसतं करायचं. बघा डिपॉझिट इथं करायचं असतं, आपण XM ला डिपॉझिट केलं की ऑटोमॅटिक MT5 ला शो होतं. मग त्यासाठी तुम्हाला XM चं जे अकाउंट आहे, बघा हे जे अकाउंट ID दिसतोय तुम्हाला, ह्याला MT5 ला अटॅच करायचं असतं. ते कसं अटॅच करायचं, मी शेवटी व्हिडिओ अटॅच करतो ह्याला, की कसं अटॅच करते. ते रील टाकली पण तुम्ही रील बघत नाही, 30 सेकंदात तुम्हाला कसं करायचं सांगितलेलं आहे. म्हणजे हे मिटली गोष्ट बाबा की अटॅच केल्यानंतर MT5 मध्ये जाऊन ट्रेड प्लेस करायचं असते. तर तिथं आता काय लोक असे ती बाबा त्यांना ही पण कळत नाही की करन्सी कुठलं कसं ऍड करायचं. बघा आता मी PC मध्ये जाऊ, तुम्हाला मोबाईलमध्ये पण काय वेगळं नसतंय, सेमच असतंय. आणि बघा स्ट्रॅटेजीचा फोल्डर आहे, तुम्हाला दाखवतो. म्हणजे स्टडी करावं लागतं. जसं माझा स्टडी चालू आहे निफ्टीवरती, UK 100 स्टडी चालू आहे. नासदाकची स्ट्रॅटेजी आहे माझी, ती कन्फर्म आहे, म्हणजे मी तिथं ट्रेड करतो. अशी नाही की माझी एक स्ट्रॅटेजी आहे तिथं, माझी स्ट्रॅटेजी तिथं बघा. आता मार्केटमध्ये 22 दिवसाचं मार्केट असतं बरोबर का, 22 दिवसा मार्केटमध्ये दररोज वेगवेगळा सिनारी होत जातो, त्यानुसार आपली स्ट्रॅटेजी आहे तिथं नासदाकची. नंतर माझी फिबोनाची स्ट्रॅटेजी काय, फिबोन नासदाक ही स्ट्रॅटेजी आता थोडीशी मी मिक्सअप केली आहे. आणि डाऊ जोन्सचा एक स्टडी चालू आहे, मिड कॅपचा स्टडी चालू आहे,
फिबो स्टडी चालू आहे. ह्याचा नासडाकचा आणि फिबोचा स्टडी 2-2.5 वर्ष झालं केला, त्यावेळेस कुठं तर जाऊन ती वर्किंग व्हायला लागलेलं आहे सगळं. नंतर स्टॉप लॉस हंटिंगचा स्टडी चालू आहे. बरं चला ब्रोकरवरती येऊ. हे बघा, हे असतो ब्रोकर. काय त्याला थोडस वर घेऊ आपण. माझी लय अकाउंट आहे ती, तुम्हाला सांगतो, चांगली 7-8 अकाउंट आहे इथं बघा. आता US100 तुम्ही म्हणता US100 सापडत नाही, तुम्ही सर्चच करत नाही. बघा XM ब्रोकर मध्ये US100 सर्च करा. XM ला काय सर्च करायचं? US100 नासदाक, ह्यालाच नासदाक म्हणायचं, ह्यालाच नासदाक म्हणते ती. सर्च काय करायचं? US100. तुम्ही जर एक्सएनएस ब्रोकर वापरत असताल एक्सएनएस, तर तिथं सर्च करायचा US टेक इंडेक्स, TECH टेक इंडेक्स. प्राइस बघून घ्या, 17,000च्या आसपास काय प्राइस चालू आहे. नंतर डाव जोन्स साठी US30 सर्च करा आणि SPX साठी US500 सर्च करा. एवढा किरकोळ खेळ आहे. ट्रेड कसं प्लेस करा त्याचा व्हिडिओ पण जॉईन करतो शेवटी मी तुम्हाला. ओके, समजलं. आता ब्रोकर मध्ये काय नाही. आता तुम्हाला इकडे दाखवतो. इकडे बघा, ही आहे होम पेज. ही तुमचं अकाउंट आहे. मी ज्यांना म्हणलोय ना माझ्या अंडर खाली अकाउंट नाही, त्यांच्यासाठी एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ बघा. मला आज मेसेज करा की माझं अकाउंट तुझ्या अंडर IB अंडर आहे का बाबा, डिपॉझिट विड्रॉला काय प्रॉब्लेम आला तर मला मेसेज करण्यासाठी. जर नसेल तर तुम्ही ते अटॅच करून घ्या. आता बघा इथं 50% बोनस म्हणते. बघा काय म्हणतंय, 50% बोनस म्हणजे $100 डिपॉझिट केलं तुम्ही की तुम्हाला 50 ऍडिशनल बोनस भेटणार इथं. समजलं? म्हणजे टोटल इक्विटी किती झाली? $150. आणि काय लोक शानी डोकं काय लावते की 100 विड्रॉ केलं 50 वरती ट्रेड करतोय तू. अरे काय डोक्यामध्ये आहे का काय तुमच्या? कंपनी काय येड्या भोकायची आहे का? मला सांगा बरं तुम्ही. 100 म्हणजे आपले लागणार की 100 विड्रॉ केलं होती 0 करून टाकते त्या 50ला. काय तर डोकं लावत जाऊ नका. 100 टाकलं तुम्ही, समजा तुमचा 100चा लॉस झाला, चला बाबा 100 लॉस झाला, तर भावानो तुम्ही ह्या $50 वरती ट्रेड करू शकता. या 50 वर तुमचा जर प्रॉफिट जनरेट झाला तर तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता, म्हणजे विड्रॉ करू शकता. या 50 वर तुम्हाला जर $30 प्रॉफिट झाला तर तो तुम्हाला विड्रॉ करता येतो. मग बाकीच्या बघा, समजा एक्सएनएस तुम्ही वापरला, $100 डिपॉझिट केलं, 100 लॉस झाला, काय करणार तुम्ही? तुम्हाला नवीन डिपॉझिट करावं लागेल ना. मी इथं तसं नाही. एक्सएमला काय 100 लॉस झालं तर वरच्या 50 वरती आपल्याला ट्रेड करायला काय होतंय, एक चान्स ऍडिशनल. हो, फायद्याची गोष्ट बघत जावा तुम्ही, फायदा बघतच नाही. काय लोक असे येते हे चांगलं तेव्हा चांगलं करते ती. US100चा स्प्रेड फक्त 2चा इथं एक्सएमला, आणि एक्सएनएसचा स्प्रेड कितीचा माहिती आहे का तुम्हाला? 7चा स्प्रेड आहे. मी काय हेटर नाही, पण माझं कसं बघा, मला जिथं फायदा होता मी तिथंच करणार ना. मला US100ला ट्रेड करायला लागते ते. 7चा जर स्प्रेड घेतला मी, 7चा स्प्रेड बायला आणि 7 सेलला घोडा लागून जाईल की 14 पॉईंट, तर तिथंच गेलं. इथं 2चा स्प्रेड आहे. 2 कळतो तुम्हाला. हा, स्प्रेड काय असतो चला लिहायला नव्हतं काय माहिती. स्प्रेड काय असतो चार्जेस मध्ये सांगतो. हा बघा काय असतं, इकडे दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही एक रेड लाईन दिसते का तुम्हाला? ही रेड लाईन आणि वरची रेड आणि खालची व्हाईट आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं गॅप आहे बघा. ह्याला म्हणतात स्प्रेड. म्हणजे काय असतं माहितीये का, तुम्ही बाय जर केला होता इथं ह्या प्राइसला बाय केला तर तुमची एंट्री वर लावते, थोडीशी वर लागते एंट्री. मग ती मायनस मध्ये दाखवतो आपला ट्रेड. काय मायनस मध्ये दाखवतो. मग ह्याला म्हणा चार्ज किती दाखवतं? $0.2. ठीक आहे, $0.2 मायनस मध्ये दाखवतो. म्हणजे जवळजवळ $16 बायला आणि $16 सेलला असा चार्ज पडतो. मग कसं असतं, आपण ते ट्रेड घेताना जर पॉझिटिव्ह मध्ये ट्रेड केला तर ते पहिला चार्ज तर ऑटोमॅटिकच हे झाला ना, फक्त वरच्या एंट्रीला. म्हणजे चार्जचा काही फरक पडत नाही. ते किरकोळ चार्ज येते. चार्ज तुम्ही टेन्शनच घेत आलाय, चार्जला येऊन काय चार्ज पडते काय नसते. इंडिया मार्केटपेक्षा तर 12 चार्ज येतं, काय टेन्शन आहे. US100ला 0.1चा लॉट मारला की $0.2 चार्ज पडतो तुम्हाला इथं. म्हणजे स्प्रेड हो, त्याला चार्ज कसं म्हणतात चुकीचं पडतं, पण असू द्या काय हरकत नाही. काय आलं असलं हा बरं ठीक आहे. चार्जेसचं मी म्हटलं का तुम्हाला, चार्जेस किरकोळ गोष्ट होती. बाकी डिपॉझिट विड्रॉला घंटा काय चार्ज नाही. टेन्शन लय घेऊ नका तुम्ही, टेन्शन जादा घेता. आता कळलं का ब्रोकर काय कळलं का? डिपॉझिटला ब्रोकर वापरते ती, विड्रॉला ब्रोकर वापरते ती. ब्रोकरचं अकाउंट हे जे आहे ते तिकडे अटॅच करायचं. हा कसं अटॅच करते बघा तुम्हाला दावतो. तुम्ही काय तर चुकीची इन्फॉर्मेशन बघता बघा. तुमचं हे जे अकाउंट आहे तुम्ही लॉग इन केलं, क्रोमला लॉग इन करा. हो, ते ऍप बघायच्या पाचते त्या होमला यायचं. बघा आता होमला आला तुम्ही, होमला तुमच्या असं दिसत असेल, अरे देवा लॉग इन करायला. बघा लॉग इन केलं मी तुमच्या पुढं. लॉग इन केलं बघा. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं होम पेजला यायचं. आपल्या होम पेजला आलं का 3 डॉटवर क्लिक करा, अकाउंट इन्फॉर्मेशनवर क्लिक करा. अकाउंट इन्फॉर्मेशनवर क्लिक केल्यावर बघा इथे काय म्हणतंय, XM ग्लोबल MT5 बरोबर का? तुमच्या पुढे लिहिलेलं असेल XM ग्लोबल MT5 5वा 6वा 7वा किंवा 8वा ह्यापैकी एक काहीतरी असेल तुमचं. आता माझं जुनं अकाउंट आहे त्याच्यामुळे MT5चा सर्व्हर आहे माझा. मग तुमचं 5, 6, 7, 8 असा काय सर्व्हर असेल तो सर्व्हर चेक करा. हो, तुम्ही सर्व्हर चेक करत नाही 5वा 6वा 7वा 8वा. तो सर्व्हर चेक करून MT5ला टाकताना तो सर्व्हर महत्वाचा असतो खरं तर.
मग त्या सर्व्हरवरती टाकल्यानंतर तुमचा अकाउंट लॉग इन होतं. वाटलंच त्याचा पण व्हिडिओ अटॅच करतो मी मागे कसं करायचं ते काय. आणि अजून काय आहे बघा, आयडी कॉपी करून न्यायचा असतो तिकडं. ओके, किरकोळ गोष्ट समजली. इक्विटी किती बघा, $226. बोनस आहे याच्यामध्ये भरपूर बघा, 183 आहे. माझ्या खिशात किती येतं, 183 येतं. वरनं $50 बोनस आहे त्यांचा. म्हणजे मी 183 लॉस केलं तर मी ते 50 ट्रेड करू शकतो. कळलं का. अजून काय 20% बोनस आहे, हा नंतर मिळतो. आधी हा संपवला ना तुम्ही. आणि किती वेळा मिळतो हे बघा, $450 बोनस भेटतो आपल्याला टोटल. म्हणजे आज $100 डिपॉझिट केलं तर 50 बोनस भेटणार. पुढच्या वेळेस 100 केलं की 50 भेटणार. त्या पुढच्या वेळेस 100 केलं की 50. 100 करावाच काय नाही बरं का, 200 केलं तर 100 भेटणार. असं $450 टोटल बोनस आहे आपल्याला. ही संपला की तुम्ही ही यूज करू शकता. ठीक आहे का. हे रेपर फ्रेंड म्हणते, पण ह्याच्यासाठी TNC ही महत्वाचं असतं. इथली अमाऊंट बघता तुम्ही की तुम्हाला वाटतं की अकाउंट ओपन केलं की $150 12,000 ईड येते काय, सटकली का कंपनीची. तर भावड्यांनो TNC म्हणते, टर्म्स अँड कंडिशन वाचून बघा, फाटेल तुमची सगळ्यांची. इथे कॉम्पिटिशन आहे, कुठं सुद्धा जाऊ नका. कॉपी ट्रेडिंग काय गरज नाही जायची, कॉपी ट्रेडिंगला जाऊ नका ना, कुठं सुद्धा जाऊ नका. ह्याच्यातल्या काय आहेत ना ऍप आधी रजिस्टर करा, माझ्या IP खाली या, मग ऍपला या. नाहीतर पुन्हा डिपॉझिटला प्रॉब्लेम आला माझ्या नावानं ओरडत बसाल तुम्ही. असं काय करायचं नाही. नंतर बघा, माय अकाउंट सेक्शन आहे, फंडिंग सेक्शन आहे, कॉपी ट्रेडिंग आहे. काय आहे फंडिंग सेक्शनला, मी असं कधी बघितलं. मी लय टेन्शन घेत नसतो बघा, टेन्शन लय घेत ना, जी दिसते ना समोर. फंडिंग सेक्शन मध्ये काय आहे, UPI डिपॉझिट होते. कशाला डोकं मेंदूला लावायचा, UPI डिपॉझिट करायचा विषय संपला. कॉपी ट्रेडिंग काय गरज नाही कॉपी ट्रेडिंगला जायची. प्लॅटफॉर्मची माहिती द्यायला लागलो तुम्हाला. कॉपी ट्रेडिंगला काय सुद्धा गरज नाही जायची. बघा, प्रॉफिटेबल तीच लोक आहे ती जी स्वतः शिकते ती. काय हे असं दाखवतंय 10 आणि 20 आणि 112% रिटर्न. आपण जाऊ दे गे, आपण त्यांचं नशीबच पलटून टाकू डायरेक्ट. तुम्ही बघा पैसे टाकून यातले एखादं, त्या ट्रेडरचा सुद्धा जाळ निघेल. बरं चला मागे येतो थोडं. कळ कॉपी ट्रेडिंग, कॉम्पिटिशन, रिसर्च काय कुठं सुद्धा काय गरज नाही बघा. बाकी ठिकाणी जायचं नाही, फिरकायचं नाही इकडे कुठं. माय अकाउंट मध्ये राहायचं नेहमी, डिपॉझिट जायचं, विड्रॉल मारायचं. आता विड्रॉल कसं मारतो ना, स्पेशल व्हिडिओ बनवतो. ह्या मला तर व्हिडिओ टाकायचा आहे, तर विड्रॉल मध्ये जायचं. कुठे गेलं विड्रॉल, नाही इथं जाऊ का. याला विड्रॉ म्हणलं तुम्ही डोकले लावा जाऊ नका. फक्त माझे म्हणत मला बँक अकाउंट दिसेल तुम्हाला. बरं ठीक आहे का. इन्फॉर्मेशन अजून काय, ब्रोकर काय कळलं, MT5 काय, SLTP कसं लावायचा त्याचा व्हिडिओ मागे अटॅच करतो. किती पॉईंटला किती हलतं मार्केट, कसं असतंय डेमो मटेरियल टाकून बघा. सांगता येत नाही, तर मला सांगता येत नाही बरं ही गोष्ट, कसं किती पॉईंटला किती हलतं बघा. आता किती चालू आहे, 17,654 चालू आहे. आणि तुम्ही 0.1 चा लॉट बाय करताय. 654 होऊन 754 ला गेलं मार्केट. म्हणजे किती पॉईंट हल्लं, 100 पॉईंट हल्लं. बरोबर का. 654 ते 754 ला मार्केट गेलं म्हणजे 100 पॉईंट हल्लं. 100 गुणिले तुम्ही कितीचा लॉट घेतलाय, 0.1 चा, इज इक्वल टू $10 तुमचा प्रॉफिट होणार. ऑपोजिटला गेलं तर $10 लॉस होणार. एवढी किरकोळ गोष्ट. 22 मिनिटा व्हिडिओ झाला, 22 मिनिटांमध्ये फॉरेक्स मार्केट अख्ख्याच्या क्लिअर करून दिलंय. आता ह्याच्यानंतर काय गोष्ट ती अनालायसिस भावनो, की अनालायसिस कसं करायचं. अनालायसिस महत्वाची गोष्ट आहे. अनालायसिस शिवाय काय होत नसतं मार्केटमध्ये. मग अनालायसिस करण्यासाठी तुम्ही माझ्या हिशोबानं लाईव्ह बॅच ज्यांना जॉईन करायचं त्यांनी करून घ्या. त्याचे पैसे आपण डोनेट करू सगळेजण. तुमच्यावरती काहीतरी समाजकार्य येईल चांगलं. कधी केले नसतील ती गोष्ट तुमच्याकडून ऑटोमॅटिक घडलेली आहे की बाबा समस्येसाठी तुम्ही 1,000 रुपये दिले आहेत. ते व्हिडिओ ही लवकर टाकतो मी, कुठं कसे पैसे डोनेट केले ह्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाईल. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी बऱ्याच अपडेट देत असतो. तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. माझा व्हॉट्सअप नंबर आहे डिस्क्रिप्शन मध्ये. तुम्हाला काय इन्फॉर्मेशन पाहिजे कॉलवरती बोलू शकता. आणि हिथली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ह्याच्यानंतर ही जर प्रश्न विचारला मला, कॅपिटल किती करायचं पाहिजे, स्टार्टिंग कशी करू दे, ब्रोकर काय आहे, हे जर प्रश्न मला फोनवरती विचारलं, फोन कट करणार. आता सांगतो, माझा मेंदू हलून गेला. मी 10 दिवस झालं तुम्हाला सगळ्यांना हीच गोष्ट सांगतोय की थांबा व्हिडिओ टाकतो. तुम्ही व्हिडिओ बघत नाही आणि फोनवरती तुम्हाला वाटतं की कॅपिटल 8,000 मी सांगितलं की वाटतंय बरं वाटतंय. असं नसतं भावानो. तुम्ही सायकोलॉजिकल तर पुढचा व्हिडिओ बनवतो सायकोलॉजीवरती, ऑलरेडी एक बनवलेला आहे. बाकी थोडं मागचे व्हिडिओ चेक करा, की प्लेलिस्ट चेक करा. तुम्हाला काय वाटतं माहिती का, की मी व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्हाला आणून द्यावं यार, काय ओपन करून देऊ दे का तुम्हाला. तर तुम्ही बघा, ही सगळी इन्फॉर्मेशन कळली. कुठं स्कॅमच्या कुठं नादी लागू नका. आता एक गोष्ट सांगतो, मार्केटमध्ये प्रॉफिटेबल कोण बनतं बाबांनो. मार्केटमध्ये ती लोक प्रॉफिटेबल बनते ती जी लोक स्वतःचा सेटअप मार्केटमध्ये आणते ती, स्वतःची स्ट्रॅटेजी आणते ती, स्वतःची सायकोलॉजी बिल्डअप करते तीच लोक प्रॉफिटेबल बनते ती. समोरच्याचा सिग्नल घेणारे, कोर्स करणारे लोक प्रॉफिटेबल बनत नसते ती. कोर्स जर तुम्ही कुठं केला असेल तर त्यांच्या नॉलेजला बेस बनवा आणि त्याला कुठंतरी यूज करण्याचा प्रयत्न करा. लोक फ्रस्ट्रेटेड झाली. ती SMCचा अभ्यास केला, 4 आवर टाइम फ्रेम, ह्यानं 10,000 फी घेतली, त्यानं 40,000 फी घेतली, सांगितलं काहीच नाही. फ्रस्ट्रेटेड झालीत लोक, फ्रस्ट्रेटेड. भावांनो, तुम्ही SMC त्यांच्याकडून शिकला ना, तुम्ही त्यांचं कॉन्सेप्ट यूज करायला बघताय, तर म्हणून तुम्ही फक्त प्रॉफिटेबल झाला नाही. तुम्ही जर SMC शिकला असाल
तर तुम्ही तुमचं स्वतःचं मेंदू काहीतरी लावा. हे जे आपला 1440 ग्रॅम मेंदू दिलेला आहे ना, त्याचा काहीतरी चांगला उपयोग करा. आता ह्याच्यानंतर मी थोडं 2-4 व्हिडिओ अटॅच करतो, ती बघून घ्या. काय काय व्हिडिओ आहे ती बघून घ्या तुम्ही, ठीक आहे. तर भेटूया नाही ती व्हिडिओ बघा. XM किंवा XNS ब्रोकर MT5 ला कसा अटॅच करायचा चला दाखवतो तुम्हाला. वेबसाईटला आलेलो आहे आपण. तुमचा कुठला पण ब्रोकर असू दे, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. तर इथं बघा, हे माझं रिअल अकाउंट आहे बघा, 95 बॅलन्स दाखवतोय. तर इथं काय करायचं सांगतो तुम्हाला. 3 डॉटवर क्लिक करा. वर बघा अकाउंट इन्फॉर्मेशन म्हणते, अकाउंट इन्फॉर्मेशनवर क्लिक करा. बघा XM ग्लोबल काय म्हणते, MT5 चा सर्व्हर किती आहे, 8वा आहे. तो सर्व्हर महत्वाचा. आणि MT5 चा आयडी काय आहे, तर ह्या आयडीला कॉपी करून घ्या आणि सर्व्हर 8वा लक्षात ठेवा. आयडी कॉपी केला. आता या MT5 ला या. तर बघा मी MT5 ला आलेलो आहे इथं. तर इथं आल्यानंतर बघा इथं 2-3 सेक्शन आहेत. मॅनेज अकाउंट म्हणते, मॅनेज अकाउंटमध्ये यायचं आणि इथं प्लस आयकॉन दिसते का वरती, प्लस आयकॉनवर क्लिक करा. इथं फाइंड ब्रोकर म्हणतं, इथं सर्च करा XM ग्लोबल. तर इथं तुमच्या इथं XM ग्लोबल म्हणल्यावर असा ब्रोकर येईल. तर त्याच्यावर क्लिक करा. तर इथं बघा लॉग इन म्हणते, पासवर्ड म्हणते आणि खाली बघा सर्व्हर आहे, दिसलं का. आपण सर्व्हर काय लक्षात ठेवता, XM ग्लोबल MT5 चा 8वा. तर ती मी क्लिक करतो. तुमचा जो असेल तो टाका बरं का, माझा नाही टाकायचा. इथं लॉग इन आयडी काय आहे, ह्याला करा पेस्ट. ह्याला पेस्ट केल्यानंतर इथं पासवर्ड टाकतो आम्ही. बघा आता पासवर्ड टाकतो. वर आधी रेंज चालू आहे, कॅपिटल ए. पासवर्ड टाकलेला आहे मी माझा आणि आता लॉग इन म्हणायचं. दाखवतो कनेक्टिंग म्हणतंय, आलं का. हे बघा आलेला आहे. इथं ब्रोकर दिसला तुम्हाला, $95 बॅलन्स दिसतोय. ट्रेड म्हणायचं बघा, इथं ट्रेड वर आल्यानंतर 85 आणि बघा बोनस किती 42 राहिला. म्हणजे मला थोडा लॉस झालाय. कालचा ते लॉसचा ट्रेड होता ना, ती इथं टाकला होता. ते काय यूज करतो मी, तर बोनस आहे इथं म्हणून यूज करतो XM ब्रोकर. तर एकदम सिंपल प्रोसेस होती. अजून काय तुम्हाला प्रॉब्लेम असेल ना, कमेंट करा किंवा मला मेसेज करा. MT5 वरून ट्रेड कसा प्लेस करायचा चला तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. बघा MT5 ला आपण आलो. इथं काय काय कोट्स आहे, चार्ट आहे, ट्रेड आहे, हिस्ट्री आहे. आपल्याला कसं जायचं आहे, कोट्सवर जायचं आहे. कोट्सवर जाऊन ट्रेड कसा प्लेस करायचा. आता बघा युरोसिटी समजा तुम्हाला ट्रेड प्लेस करायचा, काय करा, युरोसिटीवर क्लिक करा. इथं काय म्हणते, न्यू ऑर्डर म्हणते. न्यू ऑर्डरवर जावा. इथं तुम्ही लॉट मारू शकता. कितीचा लॉट घ्यायचा तुम्हाला तिथं टाईप करा. 0. समजा तुम्हाला 1चा घ्यायचा आहे तर 0.01 तिथं टाईप करा आणि बाय म्हणा. मग बाय होतं इथं. मग तुम्हाला दाखवतो थांबा, अजून एक्झाम दाखवतो. US100 जायचं. इथं काय म्हणते, न्यू ऑर्डर म्हणते. इथं किती म्हणते, 0.1चा लॉट मारायचा तर 0.1चा मारू शकता. लिमिट ऑर्डर कशी प्लेस करायची, इथं बघा मार्केट एक्झिक्युशन मध्ये जायचं, बाय लिमिट म्हणतंय. इथं प्राइस टाकायची. समजा तुम्हाला आता 17,938 वर मार्केट चालू आहे आणि बाय लिमिट टाकायचं तुम्हाला 17,930 वरती. तर इथं तुम्ही बाय लिमिट प्लेस करू शकता. असं आता मी तुम्हाला ट्रेड घेऊन दाखवतो कसा ट्रेड घ्यायचा बाबा. बघा 2 प्रकारे ट्रेड घ्यायचं आपल्याला. इथून तुम्ही चार्टवर जाऊ शकता बरं का. बघा चार्टवर गेलं की इथं वर एक आयकॉन दिसतंय का तुम्हाला, बघा इकडं उजव्या कोपऱ्यामध्ये. इथं बघा ह्याच्यावर जर दाबलं का नाही लगेच बाय होते मार्केटला अर्जंटमध्ये. म्हणजे आता दाबलं की लगेच इथं बाय होणार. म्हणजे क्विक बाईंगसाठी हे ऑप्शन आहे इथला, ठीक आहे. इथून आणि जर तुम्हाला क्विक बाईंग नसेल करायची तर दुसरा काय ऑप्शन आहे, US100 ला दाबायचं, इथं न्यू ऑर्डर म्हणायचं आणि 0.1चा बाय करून दाखवतो. बाय झाला 0.1चा. आता हे डायरेक्ट मायनस मध्ये दाखवतो सुरुवातीला. हे काय असतो, ब्रोकरचा चार्ज असतो US100चा. प्रत्येकाला बघा स्प्रेड वेगवेगळा आहे. इथं जे दाखवतं ना काय साईडला 235, 19, 440, 42 ह्याला स्प्रेड म्हणायचं, म्हणजे चार्ज असतो ब्रोकरचा. आता 0.24, 0.22चा लॉस दाखवते. आपली एंट्री कितला आहे, 17,941ला. आता त्याचा स्टॉप लॉस कसा लावायचा, हो का. ह्याला स्वाईप मारायचा असं इकडं बघा, इकडं स्वाईप मारायचा. पेन्सिल दिसते का इथं, हे पेन्सिलवर दाबा. 17,900 किती चालू आहे, 40 चालू आहे, बरोबर आहे का. मी स्टॉप लॉस लावतो इथं बघा. 17,920 ला गेल्यावर माझा स्टॉप लॉस उडवा बाबा तुम्ही, ठीक आहे. आणि टीपी बघा. आता तुम्ही नुसतं स्टॉप लॉस पण लावू शकता. मॉडिफाय म्हणलं की स्टॉप लॉस लागणार. टार्गेट पण लावतो बघा. 17,900 किती चालू आहे, 41 चालू आहे. टार्गेट किती करायचं मला समजा बाय केला ना मी, मग 20 पॉईंट वरचं टार्गेट लावू शकतो मी, 17,961. आणि ह्याला मॉडिफाय म्हणायचं. हो, मॉडिफाय म्हणलं की माझा स्टॉप लॉस आणि टार्गेट लागलेला आहे. आता ते लागलंय का नाही कसं बघायचं बघा. इथं चार्टवर या, हो का, दिसलं का तुम्हाला. वर बघा हितपर गेला आपला टिप आहे, खाली बघा SL दाखवतं इथं. तर अशा प्रकारे तुम्ही स्टॉप लॉस आणि टार्गेट लावू शकता. आता बघा याला मॉडिफाय समजा तुम्हाला करायचा बाबा, स्टॉप लॉस लावा. ह्याला हलवू शकता तुम्ही हातानं असं बघा, असं 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 हलवायचं. माझं म्हणणं नाही बाबा हितपर येऊ द्या याला. मग मी ह्याला केलं असं आणि इथं बाण दिसतोय खाली, बाणावर क्लिक केलं की मॉडिफाय होतंय. म्हणजे आपलं वरचं टार्गेट आता खाली आलेलं आहे. समजा तुम्हाला स्टॉप लॉस वर घ्यायचा आहे तर स्टॉप लॉसवर दाबा. स्टॉप लॉसवर दाबून बघा ही लाईन हलती, दिसली का. भारी फीचर आहे बघा. MT5 ला फीचर आहे, MT4 ला नाही बरं का. आणि ब्रोकर कुठला पण यूज करू शकता तुम्ही. XM, XNS चांगले ब्रोकर आहेत. तुम्हाला ज्याच्यात अकाउंट ओपन करता लिंक दिलेली आहे किंवा मला पर्सनल मेसेज करा, तुम्हाला लिंक देतो. म्हणजे तुम्हाला जर डिपॉझिट विड्रॉला काय प्रॉब्लेम आला तर बाबा मी तो सॉल्व्ह करू शकतो, ठीक आहे. म्हणजे तुम्ही ओपन केला अकाउंट तर SL बघा, हो का, SL असं वर आणून वाढला खाली, तुम्हाला जिथं लावायचं SL तिथं लावू शकता तुम्ही. आणि इथं बाणावर क्लिक करा, मॉडिफाय म्हणा बघा, हो का, आपला SL वर आलेला आहे. तर एवढी सोपी प्रोसेस होती. आता ट्रेड क्लोज कसा करायचा, समजा तुम्हाला हाताने ट्रेड क्लोज करायचा आहे. आता बघा ही लॉस दाखवते आपला, का मार्केट अजून मुवमेंट काय करत नाही. आपला अंदाज ट्रेड टाकला आणि अंदाज टाकल्यावर लॉस होत असतो. त्यामुळे अनालायसिस करा. मी आता तुम्हाला दाखवतो क्लोज कसा करायचा. बघा त्याला स्वाईप मारायचं. तर पहिलं जे चिन्ह आहे नाही तर करेक्ट म्हणते बघा, ते त्याच्यावर दाबायचं. काय म्हणते बघा, क्लोज विथ लॉस
$29 लॉसनं मला क्लोज करायचं. आपलं SLTP दाखवतंय बघा, असं क्लोज केलं आणि आपली ऑर्डर क्लोज झालेली आहे इथं. आणि मग ती क्लोज झालेली ऑर्डर कुठे दिसणार आपल्याला हिस्ट्री द्या. हे बघा 0.30 आपला लॉस झालेला आहे. एवढी किरकोळ प्रोसेस होती. कितीचा लॉट मारल्यावर किती प्रॉफिट होतो किंवा मार्केट किती हल्ल्यावरती किती प्रॉफिट होतो हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. XM ब्रोकरमध्ये डिपॉझिट कसं करायचं 1 मिनिटाच्या रीलमध्ये सांगतो. चला स्क्रीनवरती लवकर. तर इथं बघा XMची जे होम आहे तिथं आलो आहे आपण होम पेजला आणि इथं बघा डिपॉझिटचं ऑप्शन आहे. डिपॉझिटवरती क्लिक करूया आणि डिपॉझिटवर क्लिक केलं तर आपल्या पुढच्या पेजला घेऊन जाईल. आणि इथं बघा तुम्ही ऑनलाईन बँक ट्रान्सफर, क्रिप्टोकरन्सी, नेटलर, स्क्रील, परफेक्ट मनी लागलं पडे आहे. तिथं पण ॲस्ट्रोपे, बायनन्स पे. आपल्या कामाचं काय आहे UPI. तर UPIला जायचं. आता UPIवरती मी क्लिक करतो आणि आपल्याला रिडायरेक्ट करेल पुढच्या पेजला. आणि इथं बघा डिपॉझिट फंड म्हणते मिनिमम किती आहे 1,500, मॅक्सिमम किती आहे 50,000. 50,000 आता मी 16,000 डिपॉझिट करून दाखवतो तुम्हाला 5-6 दिवसानंतर. आता किरकोळ डिपॉझिट करू आपण $20 अमाऊंट टाकतो. $20 किती म्हणते INR 1680 रुपये लागतील बरं का. आय डिक्लेअरवरती क्लिक करायचं आणि डिपॉझिटवरती दाबून घ्या. पुढच्या पेजवरती येईल आपण आणि प्लीज वेट म्हणते थोडा दम काढू. हा आणि आलाय बघा इथं XM अकाउंट ID दाखवते. कन्फर्म करूया. आणि इथं बघा गुगल पे, UPI, पेटीएम ले काय काय दावतंय. आपल्या कामाचं काय आहे UPI पत्ता. UPI पत्तावरती जे दिले ना कॉपी करायचं ते कॉपी करून घ्या आणि तुमच्या फोनपेला जावा. फोनपेवरनं त्याला पेमेंट करा. किती करायचं पेमेंट दिलं आहे 1680 रुपयाचं किंवा QR कोड स्कॅन करून करा. ते बाकी दिले ना UPI, पेटीएम त्याच्यावरती क्लिक करायची काय सुद्धा गरज नाही. आणि पेमेंट केल्यानंतर इथं एक UTR ID भेटतो आपल्याला. तो UTR ID इथं टाकायचा आहे. मी टाकून दाखवला असता. थोडी इन्फॉर्मेशन कॉम्पिटिशन असते हो, थोडं लक्ष द्या तुम्ही पण. आणि त्यानंतर खाली ऑप्शन आहे बघा पुष्टी करायचा. तर मी काय करतो इथं UTR नंबर गपचूप टाकतो. तुम्हाला काय दाखवत नाही. तर UTR नंबर टाकला पण खाली बघा पुष्टी करा म्हणते. मी पुष्टी करा आणि तर बघा 10 मिनिटात टाइम दाखवायला लागले. काय 10 पेमेंट अजिबात लागत नाही. ती 2-4 मिनिटात डिपॉझिट होते. आणि बाकी तुमचे काय प्रश्न असतील ना कमेंटमध्ये मारा. आणि 100% बोनस काय ह्या महिन्यात आला नाही, बहुतेक पुढच्या महिन्यात येईल. आणि 50% बोनस चालू आहे. आणि तो कसा मिळणार आहे तो ऑटोमॅटिकली क्रेडिट होतो तुमच्या अकाउंटला. तर $20 डिपॉझिट केलं ना आपण $10 बोनस मिळेल. म्हणजे टोटल आपली इक्विटी होईल $30. आपले खिशातले किती गेले 20 आणि ट्रेडिंग किती करणार आहे तुम्ही 30 वर. ठीक आहे. तर तिथे थोडासा आपला फायदा होतो. आणि बघायचं सक्सेसफुल डिपॉझिट आलेला आहे. पैसे तर हिने अकाउंट टाकलं का आपण नीट बघू. 3 डॉटवर क्लिक करू. होम पेजला जाऊ. मागाशी 0 होतं बघा. आता किती झालं ते हां आता 20 झाले. ते हे 20 आपलं रिअल अमाऊंट असते. याला विड्रॉ पण करू शकतो आपण. त्यांचा बोनस विड्रॉ करायचा नसतो. काहीतरी काही जण डोकं चालवतं की बोनस विड्रॉ करायचो का. बोनस कसा विड्रॉ करायचो आणि 20% पण बोनस असतो. 50% संपल्यानंतर ते भेटतो. ठीक आहे. काय प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.